तर सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट्समध्ये जाऊन आपली शेक इफेक्ट आणि बीटमार्क तिथे इन्स्टॉल करून घ्यायची आहे. लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या वेबसाईटला तिथं भेटून जाईल. तर सगळ्यात आधी तुम्हाला आपली बीटमार्क चालू करायची आहे. बीटमार्कमध्ये काय अशा प्रकारे इथे बीट्स दिलेले आहे बघू शकता. तुम्हाला याच्यात काहीच नाही करायचं. सुरुवातीपासून तुम्हाला जे काही दुर्गा माताचे फोटो आहे तिथं लावून घ्यायचे आहे. प्लसवर जायचं, मीडियावर जायचं आणि ज्या ठिकाणी आपले फोटो आहे ते फोटो तुम्हाला इथे लावून टाकायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला फुल HD फोटो इथे दिलेले आहे. तर तुम्हाला ते फोटो इथं प्रॉपर असे सेट करून घ्यायचे आपल्या बीटमार्कमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही फोटो आहे ते तसे लावून घ्यायचे आहे. बीटमार्क इथं खूप छोटी आहे, तर यामध्ये तुम्हाला छोटे म्हणजे जे काही पार्ट्स आहेत त्यांचे इथं करावे लागतील. तर अशा प्रकारे जिथपर्यंत तुमचे फोटो बसतील तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो इथं असे लावत राहायचं आहे. छोट्या बीटमार्कमध्ये छोटे छोटे असे फोटो इथं लावायचे, त्याची ड्युरेशन छोटी असेल अशा प्रकारचे. सगळे फोटो मी तुम्हाला एका रेशोचे दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला काही जास्त अवघड नाही जाणार. फक्त तुम्हाला जे काही फोटोची ड्युरेशन आहे तेवढी तिथं ॲडजस्ट करायची आहे. काही अशा प्रकारे तुम्हाला इथं फोटो इथं असे ॲड करत राहायचं आहे. एकामागे तुम्हाला जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथे असे लावत राहायचे. 1-2 फोटोची ड्युरेशन तुम्हाला अशी इथं वाढवा लागेल, तर ते अशी इथून वाढून घ्या आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल ते इथं तुम्हाला असा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता एकामागे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथे असे लावत राहायचं आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काही असेल ते तसं तुम्हाला ट्रिम करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपले जो काही फोटो आहेत जे आपण गुगलवरून डाउनलोड केलेले आहे तर हे तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आपल्या ऑल मटेरियलसोबत. तिथून तुम्ही हे मटेरियल जे काय आहे ते इथं आधी फुकटमध्ये ते वापरू शकता. तर हे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बस अशा प्रकारे तुम्हाला जे काही आपली बीटमार्क आहे तिथे लावायची आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा वाढून घ्यायचा आहे. जर फोटोचं इथे जास्त पडायला तर कमी पडायला तसं इथे ट्रिम करून टाका. तर सगळ्यात आधी तुम्हाला बस आपले जे काही फोटो आहेत ते एकामागे इथं असे लावून घ्यायचे आहे. तर आपण लवकरात लवकर आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो आधी इथे लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे एकामागे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे असे इथे लावायचे आहे. बघू शकता एक्स्ट्राचा पार्ट इथं असा ट्रिम करून टाकायचा आहे. तर त्यानंतर पुन्हा लास्टचे 2 फोटो आहे तर ते सुद्धा इथं असे लावून टाकूया अशा प्रकारे. पुन्हा परत याची ड्युरेशन इथे वाढवायची तशी इथे वाढून घ्यायची आहे. पुन्हा याचा इथं एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम करायचा आहे. पुन्हा इथं परत छोटी बीटमार्क आहे तर त्यामध्ये पण तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथं असं प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. काय अशा प्रकारे फोटो इथे तुम्हाला ॲडजस्ट करायचा, एक्स्ट्राचा पार्ट इथं असा ट्रिम करून टाकायचा. तरी झाल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एक छोटी बीटमार्क आहे. जेवढेच बीटमार्कमध्ये तुम्ही फोटो ॲड करशाल तेवढं आपला व्हिडिओ इथं भारी दिसेल. तर त्यासाठी तुम्हाला आपले सगळे जे काही बीटमार्क आहे त्यामध्ये सगळं आपलं जे काही फोटो आहे ते प्रॉपर इथे ॲडजस्ट करत राहायचं आहे. त्यानंतर पुन्हा परत जायचं, कारण आपल्याजवळ 20-25 फोटो आहे तर ते आपण 20-25 फोटो इथं प्रॉपर अशी इथे ॲड करत जाऊया. बघू शकता मी जसं करायला सेम तशा प्रकारे फोटो ॲड करायचा. या बाणावर क्लिक करून एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल आपल्या फोटोचा ते इथे ट्रिम करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हे सगळे काही फोटो आहेत इथं एकामागे तसे लावून घेऊया. पुन्हा त्यानंतर हा फोटो, पुन्हा त्यानंतर आपले 4 ते 5च बीटमार्क इथे उरलेले आहे ते सुद्धा आपण इथे लवकरात लवकर असे इथे लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. आणि शेवटी एक लास्टचा फोटो लावून एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम करायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट जर तुम्हाला इथे दिसत नसेल तर खाली तुम्ही सॉन्ग बघू शकता. सॉन्ग आपले या ठिकाणपर्यंत आहे बघू शकता. ते याला इथे एक्स्ट्राचा पार्ट इथून असं इथे ट्रिम करून टाकायचं आहे. तर हे एवढं तुम्हाला करून घ्यायचं. हे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला बॅक येऊन आपले शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जे काही आपला पहिल्यावाला शेक इफेक्ट आहे हे तुम्हाला कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करा, तुम्हाला पण माहिती आहे. आणि जे लॉंग ड्युरेशनवाले फोटो आहे त्याच्यात सगळ्यांना तुम्हाला हा इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे. ज्या फोटोची ड्युरेशन लांब आहे बघू शकता अशा प्रकारे त्यांना हा इफेक्ट इथे लावायचा आहे. आणि जी छोटी ड्युरेशनवाले फोटो आहे त्याला तुम्हाला काहीच नाही करायचं. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथे लावून टाकायचा. फक्त पेस्ट इफेक्ट तुम्हाला करायचा आहे. फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला तसं सेट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा फोटो, पुन्हा त्याच्यानंतर हा फोटो. तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो जे काय त्यांना तुम्हाला हा इफेक्ट जे काय ते तसं लावून टाकायचा. आणि एक शेवटचा फोटो याला पण हा इफेक्ट इथे लावून टाकायचा. सगळ्या फोटोंना इफेक्ट लावायच्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक शॅडो PNG मी दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही इथे लावून घ्या. तर मी बघू शकता तुम्हाला इथे शॅडो PNG दाखवून देतो. शॅडो PNG लावून घ्या. शॅडो PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत इथे वाढून टाकायची आहे आणि याला थोडी तुम्हाला असं खालून झूम करायचं, म्हणजे खालच्या प्रकारे इथे म्हणजे खालच्या साईडला थोडीशी शॅडो इथे दिसून यावं. आणि त्यानंतर पुन्हा परत मीडियामध्ये जाऊन पुन्हा तुम्हाला काय करायचं, एक मी PNG आता डाउनलोड करून दिलेली आहे तुम्हाला, हे PNG इथं लावून घ्या. PNG तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलसोबत भेटून जाईल. तर आगमन 16 लवकरच वाली PNG जे काय ते अशी तुम्हाला ते लावून घ्यायची, थोडी झूम इन करून असं इथं लावून टाकायची आहे. बरोबर सेंटरला हिला ॲडजस्ट करा, वाटल्यास तुम्ही हिला ग्लो इफेक्ट पण देऊ शकता. ते कसं द्यायचा, PNGला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन इथं ॲड इफेक्टमध्ये जायचं, ग्लोवाला इफेक्ट बघू शकता.
हे जे काही ग्लोवाला इफेक्ट आहे हे तुम्ही तसे या PNGला देऊ शकता. याला फक्त एवढंच येईल का तुम्हाला ते ॲडजस्ट करायला लागेल बरोबर प्रॉपरमध्ये. तर आपण ते तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट इथे शिकून टाकूया. बघू शकता ऑपेसिटी थोडी वाढवायची, रेडियस भरपूर कमी करायला लागेल. तर रेडियस अशी तुम्ही ते कमी करा. रेडियस कमी केल्यानंतर याची जी काही हार्डनेस आहे हे सुद्धा तुम्हाला कमी करायची आहे. काय अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे हे तुम्हाला इथं ॲडजस्ट करून टाकायचं आणि याचा कलरसुद्धा तुम्हाला इथं ॲडजस्ट करायला लागेल, जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण नाही सांगू शकत, कारण हे खूप मोठी आहे याची जी काही ॲडजस्टमेंट आहे. तर ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगूया. तर सगळ्यात आधी इथं काय करायचं आहे, एक आपण ओव्हरलेवाला व्हिडिओ इथं लावून घेऊया. बघू शकता ओव्हरलेवाला जे काही व्हिडिओ आहे त्या आधी तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे. तर मी आपलं जे काही ओव्हरलेवाला व्हिडिओ आहे ते इथे तुम्हाला असं लावून दाखवतो. तर या ठिकाणी आपलं एक फायर पार्टिकल्सवाला व्हिडिओ आहे ते तुम्हाला इथं असं लावून टाकायचा आहे. हा व्हिडिओ तो तुम्हाला इथं सगळ्यात तिथे लावून टाकायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता हा आपला आजचा व्हिडिओ आहे फायर पार्टिकल्सवाला. तर हा व्हिडिओ लावून या व्हिडिओची जी काही एक्स्ट्राचा पार्ट असेल ते तुम्हाला इथं असं ट्रिम करायचं आहे. बघू शकता ज्या ठिकाणी आपले हे संपत आहे त्या ठिकाणी मला ट्रिम करून याची ब्लेंडिंग जे काही आहे ते स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे. आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ ते एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. दुसरा भावांना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.